अटॅक जर रोग असता डॉक्टरला यायचं काय काम, त्याच्या तर उशाला गोळ्या होत्या. म्हणजे अटॅक हा रोग नाहीये महाराज, अटॅक हा रोग नाहीये. तुमच्या माझ्या घरामध्ये मानसिक संतुलन डॅमेज झाल्यामुळं मेंदूवर तणाव आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मेंदूवर तणाव आहे आणि त्या तणावाचा परिणाम काय झाला, ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं, हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला. हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि हे ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळं घामाला अटॅक. हे अटॅक बरं काय नाही अटॅक येतो, दुसऱ्याच्या दारापुढे नवीन वापायली मिळालं बा औष. बाकीचे म्हणले पाहुण्याची होती ती आईला पण मिळालं ना, इनवा होती पाहुण्याची पण उलातलं ना. मी तुम्हाला अटॅकचं औषध सांगतो, डॉक्टरकडे जायचं नाही, औषध घ्यायचं नाही. मी सांगतो तेवढे 3 वाक्य ऐकायचे, तुम्हाला खानदानीत अटॅक येणार नाही. 1, काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही, अटॅकच नाही. मागचं उकरूनच काढायचं नाही, झालं ते आग लागू द्या तिकडं मरू द्या. आता कॉलेजला असताना आपल्याला पोरीनं धोका दिला, आता तिचं पोर शाळेत जातं तरी तिच्याच जोरात जळायचं का, सोडून द्या. काय झालं ते कधीच अटॅक येणार नाही. काल काय झालं ते सोडून द्यायचं, उद्या काय होईल येतं आपल्या हातात नाही, फक्त आज वाईट वागायचं नाही, बस कधीच अटॅक येणार नाही. काय मध्ये. आणि दुसरं एक 2च औषध आहे अटॅकला. 1, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आणि आज वाईट वागू नका. हे आहे का अटॅक आहे. आणि कोणत्याही संकटातून माघार घ्या, तो जय. काय फरक पडला, माघार घ्यायची काय फरक. हे पहा, महागारीमध्ये जय का पराजय, जय.